नमस्कार, महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि ही श्रावणी घेवडा म्हणतात आमच्याकडे ह्याला। याची भाजी बनवणार आहे आज मी। साध्या सिंपल पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे, त्याची रेसिपी तुम्हाला। तर ही शेंग मी आता मार्केटमधनं आणली आहे। आता ही मी म्हणजे हे करते, धुवून घेतली, साफ करून घेते। बघा, ही अशी मोडायची, अशी। आणि आपण गवारीची कशी मोडतो त्याच पद्धतीने, पण पहिलं काय करायचं, हे पूर्ण अशी खोलून घ्यायची, कारण ह्याच्यामध्ये ना आळ्या असतात, बारीक किडे असतात। ते कधी कधी व्हाईट कलरचे पण असतात, दिसत नाहीत, ते व्यवस्थित बघून घ्यायचं। आणि मग अशा पद्धतीने मोडून घ्यायची पूर्ण। छान लागती भाजी। अशी साफ करायची, बघा, अशी नीट करायची। आतमध्ये काय आहे का नाही ते पाहायचं, खिडकी वगैरे असेल तर साफ करायची। हे अशा पद्धतीने मोडायची। आता ही सर्व शेंग मी तुम्हाला मोडून दाखवते। ही साफ करून घेते सर्व शेंग अशा पद्धतीने। हे बघा, ही शेंग मी मोडून घेतली। एवढी खराब निघाली, पावशेर शेंग आणली होती, त्याच्यामध्ये एवढी खराब निघाली। ह्याला ना आमच्याकडे श्रावणी घेवडा म्हणतात, कुठं पापडी पण म्हणतात, कोणी त्याला वाल पण म्हणतात। आणि ही भाजीचे गुणधर्म म्हणजे पित्तशामक आहे। आणि बद्धकोष्ठाचा ज्यांना त्रास असेल ना, त्यांनी तर आठवड्यातनं 2-3 वेळेस ही भाजी खायलाच हवी बरं का। इतकी औषधी गुणधर्म असणारी ही भाजी आपल्याला श्रावण महिन्याच्या वेळेस, आणि आता पहिलं कसं श्रावणमध्येच मिळायची, पण आता कसं आहे, आता मार्केटमध्ये कोणत्याही ऋतूमध्ये अवेलेबल असते। पूर्वी तसं नसायचं, श्रावणातच फक्त ह्या भाज्या असायच्या अशा। तर आवश्यक करून बघा, मी दाखवते रेसिपी तुम्हाला कशी करायची ते। बॉईल व्हायला ठेवले मी। आता ह्याच्यामध्येच मी टमॅटो टाकणार आहे आणि थोडंसं त्यातच मीठ टाकणार आहे। जरा उग्रपणा असतो या शेंगेला, म्हणजे वास येतो ना, तर त्याच्यासाठी मीठ वगैरे घालून थोडंसं बॉईल करून घ्यायची। 10-15 मिनटं बॉईल करायची फक्त। आणि मग तुम्ही सुक्की करू शकता, पातळ करू शकता। ही जी भाजी दाखवते मी तुम्हाला, ही भाजी आहे ना मी पातळ बनवणार आहे, थोडंसं पाणी घालून बनवणार आहे अशा। म्हणजे आता कसं तुम्हाला शेंग मी बॉईल व्हायला ठेवली, तर त्याच्यात पाणी किती दिसतंय तेवढंच पाणी घालणार आहे भाजीमध्ये मी आणखी। आणि भाजी बनवणार आहे। कुणी सुकी करतं, कुणी पातळ करतं, ज्याच्या आवडीनुसार करतात। सुकी पण मी करते, ते टिफिनला वगैरे भारी म्हणजे व्यवस्थित नेता येते। आणि आपल्याला घरी खायच्या वेळेस पातळ बनवते। कोणी हिरव्या मिरचीची पण बनवतात, तर हिरव्या मिरचीची पण मी बनवून एखाद दिवशी तुम्हाला व्हिडिओ टाकेल। मी आज लाल मिरचीची बनवणार आहे, मिरची पावडरची, दाखवते मी तुम्हाला। अशी बॉईल केली आहे, बॉईल झाली आहे ही। आता मी काढून घेते हिला। बघा, टमॅटो पण आपला छान असा हे झालाय, बॉईल झालाय। आता कढई ठेवते, आता लगेच तेल टाकते। खूप वेळ लागत नाही या भाजीला, 10-15 मिनटात कधी तुम्ही एकदम फटाफट बनवू शकता ही भाजी। हे बघा, हे वाटण केलं मी, अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट असं बारीक करायचं। कारण बारीक कुटल्यानंतर काय होतं, रस्सा भाजी बनवणार असेल ना, तर ती मिळून येते, एकजीव होती, म्हणून बारीक कुटायचं। आपल्याला दुसरं काही घालायची गरज नाही आहे। हे बघा, आता मोहरी आणि जिरं फोडणीला मी टाकणार आहे, हळद टाकणार आहे थोडीशी। तेल तुम्हाला जास्त असं तर्रीदार बनवायचे असेल तर तेल थोडं जास्त वापरा। मी नॉर्मलच बनवणार आहे, त्यामुळे मी तेल थोडंच 2 चमचे टाकले। हे बघा, अशी मोहरी टाकली, थोडी मोहरी कढल्यानंतर जिरा आणि मोहरी चांगली छान तडतडू द्या। तुम्हाला जर कढीपत्ता वगैरे टाकायचा असेल फोडणीला तर टाकू शकता, चवीनुसार।
थोडक्यात काय, आपण पातळ कोणती एखादी गवारीची भाजी वगैरे कशी, गवारीची शेंगची भाजी कशी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची ही पण भाजी. तर आपलं टाकणं चांगलं भाजलं आहे. आता त्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते. हा मसाला मी काढून ठेवला होता तुम्हाला दाखवायला. हा मसाला ॲड करते त्यामध्ये. थोडासा काळा मसाला आणि थोडासा मिरची पावडर. तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल कांदा लसूण मसाला वापरला तरी चालतंय, किंवा नुसतं मिरची पावडर जरी टाकली तरी चालतं. आता थोडं जरा तेल सुटून मसाला पूर्ण याच्यामध्ये एकजीव करून घेते. टाकते कारण आपण आधी पण मीठ टाकलेले ते बॉईल करताना. ते बॉईल केलेलं पाणी टाकून द्यायचं नाही हा, ते यूज करायचं आहे. बघा जसं बॉईल केलेलं काढले ना मी तसंच घालते याच्यामध्ये. फक्त हे मसाला वाटलं होतं ना त्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी घालून ते भांडं हे करून घेते. आता थोडंसं शेंगा पण आधी पण अशी थोडीशी अर्धवट शिजवून घेतलेली. आता थोडीशी आणखी शिजवून झाली आपली भाजी तयार. हे बघा, तर ही शेंग थोडीशी बघा आता अशी शिजलेली आहे थोडी. अजून थोडीशी शिजू देऊ आणि मग काढू. बघा हे अशा पद्धतीने भाजी आपली तयार झाली. हे बघा मस्त ते तरी पण छान आली भाजीला. आणि बघा ना किती सुंदर भाजी दिसते, चवीला पण तशीच लागते. हे बघा शिजली. आता ह्या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा. कशी झाली माझी श्रावणी घेवड्याची भाजी मला कमेंट करून सांगा. तुम्ही ट्राय करा, मस्त मजेत राहा. पावसाळा स्पेशल बघा झाली आपली भाजी तयार. आणि आज सांगायचं म्हणजे आज माऊली येणार आहेत. आगमन झालंय, आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेत. आता माऊलींची पालखी आली आहे मंदिराच्या जवळ. आजोळ घरी माऊली विसाव्याला बसलेत आता. आणि आज सगळीकडं आनंदीमय वातावरण आहे, कारण इतक्या दिवस माऊली नव्हते, पंढरपूरला गेलेले होते. ते पायी चालत त्यांची दिंडी आज आळंदीमध्ये दाखल झाली. आता इंद्रायणीला, आमच्याकडे इंद्रायणीला पूर येतो. आता किती दिवस झाले तुम्हाला मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं की इंद्रायणीला पूर आला आहे, पाऊस खूप आहे. तर इंद्रायणीला पूर येतो तेव्हा माऊलींची जेव्हा पावलं धुतली जातात तेव्हा तो ऑटोमॅटिक वसरत जातो. असं ख्याती आहे आळंदीमध्ये की माऊली जेव्हा येतात ना माघारी तेव्हा इंद्रायणीला पूर येतो आणि माऊलींचे पाय धुतले जातात तिथे. असं मंगलमय वातावरण झाले आणि आज सगळीकडे आनंद आहे. बेसन भाकरीचा नैवेद्य दिला जातो मंदिरामध्ये सर्वांना, भाविकांना. आणि बेसन भाकरी खाऊन आम्ही आनंद साजरा करतो माऊलींचा येण्याचा. कसं वाटलं ताट आणि भाजी कशी वाटली त्याची कमेंट करा, सांगा, ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा माऊलींचे आज माऊली आले, त्यांच्यासाठी मी हा नैवेद्य बनवला घरी आणि माऊलींना ठेवलाय अर्पण नैवेद्य माऊलींसाठी. आणि हा मंदिरामधनं आम्हाला घरपोच प्रसाद आलाय. बघा भाकरी ज्वारीची असते किंवा बाजरीची असते भाकरी, आणि हे बेसन, हा शिरा, हा गुळातला शिरा, हा साखरेचा शिरा, पायनॅपलचा, हा प्रसाद आम्हाला मंदिरातनं आलाय माऊलींच्या.